जीवनशैली खूप बदलली आहे. सरांनी उल्लेख केला जीवनशैलीचा. आता ही इतकी बदलती जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये आपलं आरोग्य टिकवणं खरंच किती अवघड आहे. हो, कारण अगदी अलीकडेच अमित शहाचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्यांनी त्यांचा डाएट प्लॅन सांगितला किंवा त्यांनी त्यांचं रुटीन सांगितलं की त्यांनी कसे बदल केले. म्हणजे अगदी 6 तास झोपणं कंपल्सरी किंवा तेल साखर यांचं प्रमाण कमी करणं आहारातलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं रुटीन केलेलं आहे. व्यायामासाठी किती वेळ मिळत असेल त्यांना माहीत नाही, किंवा आम्हाला सुद्धा व्यायामासाठी वेळ मिळत नाही. हा प्रश्न म्हणजे खरं म्हणजे दोघांसाठी आहे जीवनशैली संदर्भातला. सुरसेजी, आपण जर बोला. अलीकडच्या काळामध्ये जीवनशैली खूप बदललेली आहे, याच्याबद्दल डाऊटच नाही आहे. आणि जीवनशैली हे मुख्य कारण आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजचं. मला आठवतं, मी जेव्हा छोटा होतो, माझी आजी सावकाराकडे जायची आणि गहू आणायची की माझा नातू आलाय, याला गव्हाची पुरणपोळी खाऊ घालू. वास्तविकता तिथे चूक व्हायला सुरू झाली. आपली जी बाजरी होती, ज्वारी होती, हे जे मिलेट्स होते, रागी, हे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये मानले जायचे. पाश्चात्यीकरण, वेस्टर्नायझेशन झालं हे इथे 40-45 वर्षापूर्वी. आणि 40-45 वर्षापूर्वी ॲव्हरेज भारतीय हा 11 ते 12 किलोमीटर चालायचा, पुरेशी झोप घ्यायचा, फील्ड वर्क करायचा. ऑटोमॅटिक गाड्या नव्हत्या, मॉडर्नायझेशन झालं नव्हतं. ऑटोमॅटिक अशा लिफ्टमध्ये भर गेलं 100 मजल्यावरती अशी काही सोय नव्हती. मुळात कृषीप्रधान देश असल्यामुळे जास्त पॉप्युलेशन हे रुरल पॉप्युलेशन आणि हेल्दी पॉप्युलेशन असायचं. पण आता रुरल अर्बन डिवाइड हा नाही राहिला जीवनशैली बदलल्यामुळे. आता सगळे तुम्ही म्हणा मैदा, हे गहू, भात याचं प्रमाण खूप जास्त सेवन होतं आहे आपल्याकडे. आणि हे मुळात हे कारण आहे, व्यायाम कमी आहे, फळांचं सेवन कमी आहे, प्रथिनांचं सेवन कमी आहे. ॲव्हरेज इंडियनचं प्रोटीनचं सेवन 47 ग्रामच्या खाली आहे, जे वेस्टर्नर्स आणि पाश्चात्यीकरण तिकडच्या खाली देशामध्ये 70च्या वरती प्रोटीनचं सेवन आहे. तर मुळात हे कारण आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा कमी वयात प्रॉब्लेम्स होण्यासाठी. आता कमी वयात प्रॉब्लेम, मी हार्टचा डॉक्टर आहे तर मी हार्टच्या बद्दल बोलणार, सर पण हार्टच्या बद्दल बोलतील, डायबिटीजबद्दल बोलतील. पण कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे एकच आहे, पूर्ण बॉडीची रक्तवाहिन्यांची संस्था म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यामध्ये स्ट्रोक आले, पॅरालिसिस, किडनी फेलियर आले, हार्ट अटॅक आले, कमी वयामध्ये गँग्रीन, ही जी संपूर्ण संस्था आहे याच्यावरती अटॅक करणारी ही जी गोष्ट आहे म्हणजे जीवनशैली, बदलती जीवनशैली. तर इथे कुठेतरी आपल्याला बदल करायला हवं. पुन्हा जास्त मिलेट्सचं सेवन, जास्त प्रथिनांचं सेवन, जास्त व्हेजिटेबलचं सेवन, जास्त फळांचं सेवन. आता आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला काही गरज नाही ऑस्ट्रेलियन किवी खायची किंवा न्यूझीलंडचं एखादं फळ खायचं. आपण इकडची जी फळं आहेत, केळी आहे, पेरू आहे, सर्वसाधारण जी फळं आपल्याकडे उपलब्ध असतात ते खावे. प्रोटीनचं सेवन जास्त करा, पाण्याचं सेवन जास्त करावं. आणि आपण कसं आता ऑटोमेटेड याच्यामध्ये जगामध्ये राहतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपल्या मनुष्याच्या हेल्पसाठी आलंय. पण ह्या गोष्टींचा वापर किती करावा आणि आपण कुठे थांबावं हे पण माहीत झालं पाहिजे.